माझं हार्टची सर्जरी झाली, माझे वडील गेले, त्यांची पण किडनी फेल, अमका टमका असं या टाईपच्या सगळे केस अशा होत्या. एक प्रकारे शापित म्हणा किंवा दूषित म्हणा किंवा निगेटिव्ह एनर्जीने कॅप्चर केलेले होते. तो जो बंगलो होता तो विदेशीमध्ये होता. तर विदिशा असणं म्हणजे काय की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या ज्या दिशा आहेत यांच्यामध्ये उपदिशा येतात. अच्छा. आणि दिशांच्या ठिकाणी तुमच्या दिशा जातात. म्हणजे आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य या दिशांमध्ये तुमचे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जातात आणि उपदिशांमध्ये दिशा जातात. ओके. ह्या सगळ्याचा जेव्हा मी तिथे गेल्यावरती स्टडी केला, मी त्यांना हे गोष्टी विचारल्या की इथे कोणाची डेथ झाली का किंवा ॲक्सिडेंट्स होतात का आणि किडनीचे आजार झालेत का. ओके. त्यांनी भरपूर मोठी लिस्ट दिली माझ्याकडे की मॅम इतक्या साली असं झालं, माझं हार्टची सर्जरी झाली, माझे वडील गेले, त्यांची पण किडनी फेल, अमका टमका असं या टाईपच्या सगळे केस अशा होत्या. आणि आता त्यांचा नातू जो आहे तो खूप धडपड्या होता. ओके. तो असा तसा धडपडा नाही की तो कुठून तरी टेरेसवरूनच उडी मारेल किंवा कुठेतरी काहीतरी जाईल तर त्याला भाजेलच. आणि भाजणं म्हणजे थोडं नसेल, खूप असं भाजलेलं असेल की ते म्हणजे एकदम रिस्क वाला. तर ही जी त्यांची ते सगळे जे रो हाऊस होते हे सगळे एक प्रकारे शापित म्हणा किंवा दूषित म्हणा किंवा निगेटिव्ह एनर्जीने कॅप्चर केलेले होते. तर त्यांच्या विदिशाला आपण दिशेमध्ये कन्वर्ट केलं काही यंत्र बसून. माझी कामं जी असतात ती डायरेक्ट फाउंडेशन लेवलवरती असतात.